रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचा पन्हाळा तालुक्यात शेतकरी संवाद दौरा। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अथवा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी पन्हाळा तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना भेट देणार आहेत। सकाळी 9:30 वाजता केकले येथील भागीरथी महिला शेती गटाला भेट देऊन पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून SOP नुसार राबवण्यात येणाऱ्या भात उत्पादन तंत्रज्ञानाची पाहणी, प्रात्यक्षिके आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता श्री ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेतकरी गटाला भेट देऊन आत्मा योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या सेंद्रिय शेतकरी गटाच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे। यावेळी गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा व सेंद्रिय उत्पादनाची पाहणी करून त्याविषयी माहिती घेतली जाणार आहे। सकाळी 10:30 वाजता श्री दिलीप पाटील यांच्या पोहा मिलला भेट देऊन स्थानिक स्तरावरील भात प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली जाणार आहे। शेतमालाला मूल्यवर्धन करून उत्पन्न वाढवण्याचा संधीचा आढावा घेतला जाणार आहे। यानंतर सकाळी 11:30 वाजता बांदिवडे येथील देवगिरी फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन भात पिकातील चिखलणी, रोप लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले जाणार आहे। तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध कृषी योजनांबाबत चर्चा होणार आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, मूल्यवर्धन उद्योगांना चालना आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा शासनाचा उद्देश असल्याची माहिती आयोजक तालुका कृषी अधिकारी कार्यालय पन्हाळा यांनी दिली। यावेळी 15 एकरात सामूहिक भात शेतीचा प्रयोग साकारणाऱ्या उमेद व पाणी फाउंडेशनच्या महिला प्रतिनिधी अश्विनी नाईक पाटील, रुपाली पाटील, निमंत्रक तनिष्का पाटील यांनी दिली। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। मी कृषी सखी म्हणून काम करते। आमचा भागीरथी गट आम्ही भात शेतीचा गट 14 एकर 15 एकरचा केलेला आहे। तर आम्ही आज आमच्या भात शेतीत पक्षी थांबे आणि चिकट सापळ्यांचा प्रयोग आज करणार आहे। सुंदर माझं केकले गाव, त्यामध्ये आम्ही तयार केला आहे भागीरथी शेतकरी गट। तर भागीरथी गटाचं नाव आम्ही भागीरथी का ठेवलं तर भगीरथ करणे म्हणजे कष्ट करणे। आमचा एकत्र येऊन महिलांनी कष्ट करून आपलं कुठंतरी नावलौकिक व्हावं गावाचं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात आमच्या गट शेतीचं नाव व्हावं, हा उद्देश आमचा आहे। आणखीन मी शेतकऱ्यासाठी 2 ओळी सांगते। सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे। सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे। अज्ञानाच्या दारिद्र्याच्या खडतडीत अडकलेल्या माझ्या शेतकरी राजाला बाप्पा तू फक्त मदतीचा हात दे, मदतीचा हात दे। मातीत कोंब फुटला त्याचं मोठं पीक झालं, मातीत कोंब फुटला त्याचं मोठं पीक झालं, त्याला डौलदार पीक म्हणतात, त्याला डौलदार पीक म्हणतात। आणि साधं ज्याचं 2 वेळचं नीट पोटही भरत नाही त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात, त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात। अर्थशास्त्रात म्हणतात की व्यापाऱ्यांमुळे देश चालतो, अर्थशास्त्रात म्हणतात की व्यापाऱ्यांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो म्हणून देश चालतो, शेतात नांगर चालतो म्हणून देश चालतो। मी शेतकरी राजाचं नाव लौकिक होण्यासाठी उद्या एक दिवस बळीराजाचा यासाठी मी 2 ओळी म्हणते। जोवर क्षितिजावर सूर्य उगवणार, जोवर क्षितिजावर सूर्य उगवणार तोवर माझ्या शेतकरी बळीराजाचं नाव रोज निघणार, रोज निघणार, रोज निघणार। धन्यवाद। माननीय पालकमंत्री आपले आंबेडकर साहेबांच्या अशी अपेक्षा आहे की प्रत्येक अधिकाऱ्यांनी बांधावरती गेलं पाहिजे। या उद्देशाने एक दिवस बळीराजासाठी हा संकल्पना आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी केकले गावामध्ये म्हणजे केकले गावाचं एक सुदैवच म्हणावं लागेल। आणि ह्या बांधाच्या बाजूला म्हणजे एका छोट्याशा गावामध्ये कलेक्टर साहेबांचा पाय लागतात आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या मार्फत, हे खूप आनंदाचं आहे। आणि कलेक्टर साहेब स्वतः इथे येऊन व्हिजिट करणार आहेत, पाणी फाउंडेशनच्या गटाला असेल आणि वेगवेगळे सेंद्रिय शेतीमार्फत जे नवीन प्रयोग केले त्याचा असेल। आणि आपल्या केकले गावामध्ये पाणी ह्याचं आपलं PMFME म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत पोहा प्रक्रियाचा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे।
दिलीप पाटील म्हणून आहेत, त्यांच्याकडे व्हिजिट देणार आहेत. म्हणजे सामान्य शेतकरी सुद्धा खेडेगावातून मोठी ढेप काय ते उंच जाऊ शकतो, मोठी ढेप घेऊ शकतो. ह्या उद्देशानं हे सगळे घेतलेले प्रयोग आहे आणि ते उद्या बघायला साहेब येणार आहेत. मी अश्विनी रणजित नाईक, सहाय्यक कृषी अधिकारी, बहिरेवाडी सजा आहे. त्या सजा अंतर्गत माझ्याकडे 3 गाव आहेत, केकले, बहिरेवाडी आणि जाकले. आणि त्या केकले गावामध्ये भागीरथी महिला शेतकरी गट या अंतर्गत आम्ही 25 महिला मिळून पाणी फाउंडेशनचा गट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचं टोटल क्षेत्र 22 हेक्टरच्या रेंजनुसार आम्ही केलेलं आहे. पूर्ण वाडा कोलमच व्हरायटी घेतलेली आहे आणि आम्ही केल्यापासून म्हणजे बियाणे एकत्र घेण्यापासून बीज प्रक्रिया असेल, उगवण क्षमता चाचणी असेल, त्याच्यामधलं तण व्यवस्थापन असेल, ह्या वेगवेगळ्या व्हरायट्याच्या माध्यमातून आम्ही हे नवीन नवीन प्रयोग करत आहोत. तर आता त्यांच्यामध्ये आमच्यातलं मेन कृषी सखी आहे, पशुसखी आहे, तनिष्का मॅडम आहेत. आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हे काम करतोय. पहिला प्रयोग आम्ही केलेला आहे आज इथं. तर त्याची माहिती सांगतील आपल्या रुपालीताई. नमस्कार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.